धन्यवाद चंदू सर. आता एक मोठा मॅच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हनिया 11 नवगाव विपक्ष यासर 11 मसला. हनिया 11 नवगाव यासर 11 मसला आपण मॅच पाहतोय. पहिला बॉल सौद पटेल रजत मुंडे साठी. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः संघ मालक यासर यांचं पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षण. यासर 11 मसला संघाने नाणेफेकी जिंकले. हनिया 11 नवगाव. हा यावेळेस दिशान गोलंदाजी, नो बॉल, विकेटच्या बाहेर पिच झाला हा चेंडू. पहिली अतिरिक्त धाव इथे मिळते. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात खातं उघडलं जाते. प्रतीक नाही नाही तिथे नाही. नो बॉलनी खातं उघडले. हनिया 11 नवगावचं वाईड बॉल आहे सर. ओके वाईड बॉल. तर हनिया 11 नवगावचे संघमालक राजू नाईक सुद्धा आमच्या सोबत जुळलेत. फटका मोठा रजत मुंडे. रॉयल फेस्टिवलच्या इनिंगची सुरुवात मात्र षटकारांनी करतोय. किसमें कितना है दम. आज तो दम दाखवावा लागेल. रॉयल फेस्टिवलची ही स्पर्धा. सौद पटेलवर हल्ला चढवला जातोय. आकुट टप्प्याचा यावेळेस सुक केलाय. एक अनोखा धाटणीचा स्ट्रोक. बॅलन्स झाला नव्हता बॉडीचा, पण मात्र चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बांधलाय. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीचे हर्ष. 2 चेंडूत मागच्या 10 धावा कुठल्यात. रजत मुंडे ऑन फायर. हा यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळेल. वाईट यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी सौद पटेलची ते पाहायला मिळते. झुएद वास्ता स्पॉन्सर टीम. हा फटका वाह. आणखीन एक नेत्रदीपक स्ट्रोक. 4 धावा मिळतील रजतला. काय फलंदाजी सुरू आहे स्वप्नवत. 3 मोठे फटके आले. टोटल धावसंख्या पोहोचते 15 धावा. आकुट टप्प्याचा यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, मात्र जेल टिपता येणार नाही. आउटफील्ड खराब आहे. क्षेत्ररक्षकाला कुठली मदत नाही. आणखीन एक चौकार रजत मुंडेच्या बॅट मधून. सांबारली स्टार सध्या मात्र रॉयल फेस्टिवल मध्ये धमाका करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा. तर 4 धावा 19 धावा. रजत जबरदस्त सुरुवात इथे करून दिली. कमलाकर दादली नवगाव स्टार याही खेळाडू टेनिस क्रिकेट मध्ये एक लेजेंडरी प्लेयर म्हणून ओळखलं जातं. गेमच्या मेरिटवर खेळणं, बॉलच्या मेरिटवर खेळणं, गेमच्या सिच्युएशनवर धावसंख्या पुढे येणे, संघ
विजयी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मैदानात टिकाव कसा करायचा हे कमलाकर दादले यांच्याकडून प्रत्येक येणाऱ्या यंगस्टार खेळाडूला खेळ शिकणं गरजेचं राहील. दुसरं षटक घेऊन टेनिस क्रिकेटचा मिचेल स्टार्क अर्थात जिशान खान एक जबरदस्त डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रॉयल बोर्लीच्या फेस्टिवल स्पर्धेसाठी. जिशाने सांगितलं की वर्षभर आम्ही या स्पर्धेची वाट पाहतो रॉयल बोर्लीच्या. आताच आपण अमोलची सुद्धा इंटरव्ह्यू पाहिली चंद्रकांत शेट्टी सरांकडून. त्यांनी सांगितलं यावर्षी तब्बल 10 ते 12 संघांनी त्याला कॉल केला. गतवर्षी जबरदस्त खेळला होता. कमलाकर दादलीसाठी जिशान हलक्या बॅटने खेळून काढलाय स्टेअर केलाय सरळ बॅटनी सिंगल अर्थात द ग्रेट सनी गावस्कर नेहमीच सांगतात ही चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला पाहिजे. तेच प्रात्यक्षिक अर्थात कोचिंग मॅन्युअलमध्ये जसा डिफेन्स शिकवला जातो तसा डिफेन्स इथे पहिल्या चेंडूवर कमलाकर दादले यांचा पाहायला मिळाला. प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नवगाव संघासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून सातत्याने श्रीवर्धन परिसरात जेव्हा जेव्हा नवगाव संघ दिगंबर हामने घेऊन आलाय त्यावेळेस इथं त्यांनी चॅम्पियन्सशिप पटकावली. या सीझनमध्ये मात्र सुरुवात आहे या सीझनची. श्रीवर्धन मसला माणगाव या तालुक्यांमध्ये दक्षिण रायगडमध्ये सध्या मात्र क्रिकेटची सुनामी आहे यासीन सर. लगातार तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला उधाण जेव्हा येतं जेव्हा रॉयल बोर्लीची 31ची इयर एंडिंगची स्पर्धा येते आणि ही स्पर्धा एकदा संपन्न झाली का मग स्पर्धा थांबत नाही. क्षेत्ररक्षण फैलावताना लक्षात घ्या 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायचे असतात. 16व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक होणे सुरुवात गरजेचं. जिशान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रजत मुंडे यांच्यासाठी. हा वेगवान वेग प्रचंड पण यावेळेस दिशेवर नियंत्रण. चांगली गोलंदाजी डॉट बॉल वाटलं होतं की ऑन साइडला चेंडू आहे का काय पण चांगली गोलंदाजी जिशानची. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळते. जुईद वस्ता जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून खुशखबर आहे रजत मुंडे यांना लगातार 3 षटका टोकली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथं जमा झाले. मुस्कान ट्रॅव्हलचे ओनर जुईद वस्ता जिशान खान. फटका चांगला आहे लोअर फुलटॉस चेंडू होता पिक केला आउटफील्ड खराब त्यामुळे फायदा मात्र रजतला झाला नाही तर सरळ क्षेत्ररक्षकाचा हाताचा चेंडू होता. धावांतील 4 रजत मुंडेसाठी. संघाची धावसंख्या पुढे सरकते 24 धावा. धावा जर आपण पाहिला तर 1 षटकार आणि 4 चौकार ठोकलेत जिशान खान रजत मुंडेसाठी. याही वेळेस खोदून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे जेडी जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त फेकी जयदीप बोंडिवलेची. देवान स्पोर्ट्स 7070 चे ओनर अर्थात नाना देवेकर सरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीनच बोर्लीमध्ये आपल्याला शॉप पाहायला मिळतो देवान स्पोर्ट्स 7070. नाना देवेकर सर आपल्याला विनंती असेल अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जयदीप बोंडिवले जिशान तर खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या सिरियल मसलामध्ये सुद्धा. हा मधली दांडी दांडी गुल फलंदाज बाद डीजे. मर गया डीजे हर्षपणात रंगात आलाय. जशी पाहिजे तसं संगीत आपल्याला ऐकायला मिळते. याच दरम्यान उरण मुळेखंडचा एक तारा सितारा रायगड ठाण्याचा मॅच तो कोण विसरेल. केजू मुंडेला लगातार 3 षटकार 24 धावा पाहिजे असताना षटकारांनी सामना जिंकून दिला होता. उरण स्टार मुळेखंडचा जीवित मात्र मैदानात दाखल होते रजत मुंडेच्या सोबतीला. कमलाकर दादली मात्र जास्त काही करू शकले नाही नवगाव संघासाठी आणि या 11 नवगावला पहिला धक्का मिळाला. जिशान खाननी त्रिफळात चित केलं कमलाकर यांना. वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी जिशान खान म्हटलं का वेग पाहायला मिळतो.
आणि परफेक्शन नियंत्रण आपल्या गोलंदाजीवर, अर्थात टेनिस क्रिकेटचा मिचेल स्टार्क ज्याला म्हटलं जातं. आणि 24 करोडची बोली लागली सर मिचेल स्टार्कला. KKR गौतम गंभीर, तर त्याच्यावरही खूप चर्चा झाली. आता स्थानिक खेळाडूंना तेवढे पैसे मिळत नाही, ओव्हरसीज खेळाडूंना का मिळतात त्याची चर्चा खूप रंगली त्यानंतर IPLच्या ऑप्शनला. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. जीशान खान जीवीसाठी पुन्हा एकदा स्वागत केलं जीवितचं खोलवर टप्प्याच्या चेंडूनी, पण जीवित सुद्धा बॅट घेऊन सज्ज होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. मोठी धावसंख्या नाही पण एक धावांनी का होईना आपण आपलं खातं आणि संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. आपल्या खात्याचं श्री गणेशा करतोय. या एकेरी धावांनी धावसंख्या 26 धावा. 2 षटकाच्या अखेरीस 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यासी जर आज सुरुवात खूप चांगली झाली. जितक्या धावा झाल्या तितक्या दुसरा संघ चेसही करण्यापर्यंत जवळ गेला. मागचाही सामना आपण पाहिला दिघीनी इर्शाद तुर्की अफलातून फलंदाजी केली. करुण गलसरकर सारख्या एक आयकॉनिक खेळाडूला 2 षटकार ठोकले. जर इर्शाद तुर्की एखादा षटकार आणखीन टोकत असते तर झारा 11 दिघी नक्की त्या सामन्यात विजय मिळवला असता. अर्थात त्यांची चुका या घडल्या की त्यांच्याकडून झेल खूप सुटले. या कादिरीने एक झेल सोडला, मकसूदने एक झेल सोडला, अमोलचे झेल सुटल्यानंतर 2 षटकार आले होते. आणि इम्रान काझीने जे शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार ठोकले ते मॅच विनिंगसाठी टर्निंग पॉईंट ठरले. आणि कधी प्रथम फलंदाजी करताना जेव्हा शेवटच्या चेंडूवर सर यासीन षटकार येतो ना सर, त्यावेळेस मात्र तो संघ क्षेत्ररक्षणाला जाताना प्रचंड आत्मविश्वास घेऊन जातो, कारण 6 धावा वाढतात. आता गोलंदाजसाठी छोटा पॅकेट बडा धमाका. जेडी जयदीप बोंडिवले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेग कटर आडव्या पट्ट्यात घेतलाय जीवित मात्रेने, स्क्वेअर लेगला फेकलाय सीमा रेषा पार. धावा एका चेंडूवर अर्धा डझन. षटकार डीचे. ठोकेल जैद वास्ता मुस्कान ट्रॅव्हल्सचे ओनर, या संघाचे ओनर, त्यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तर जीवित मात्रेला मात्र संधी आहे. 2 लगातार आले षटकार. बॉल द्यायचा आहे मैदानात, बॉल द्यायचा. लक्ष द्या आयोजक, बॉल द्यायचा आतमध्ये मैदानात. जुना बॉल रोल बॉल द्यायचा आहे आतमध्ये मैदानात. हा बॉल बॉय लक्ष ठेवा. बॉल लाईनमॅन बॉल आपण आतमध्ये पाठवायचे आहेत लगेच. तर जेडीचं मात्र रॉयल फेस्टिवल मध्ये चांगलं स्वागत केलंय जीवित मात्रेने. जीवित मात्रे म्हणतो रायगड म्हटल्यानंतर रायगडच्या कुठल्याही मैदानात मी जाऊन पोहोचलोय, खेळलोय, अनुभव आहे जीवितला. इथे प्रचंड कित्येक वेळेस या मैदानात येऊन खेळलाय आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाले. जीवित पहिल्या चेंडूवर जीशानच्या सिंगल नंतर जेडीला मात्र 2 वेळेस टोकलाय षटकार. तिसरा येईल का? यावेळेस मात्र कव्हर रिजन मधून खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातो वेगाने. इथे एक धाव मिळेल. चांगला चेंडू, कमबॅक चेंडू, पुनरागमन केलं जेडीने. खूप कमी वयाचा खेळाडू, खूप कमी वयात क्रिकेटची सुरुवात केली जेडीने. जबरदस्त गोलंदाज आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते. 39 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा रजत म्हटल्यानंतर सिल्वर, आणि त्याची चमक तो दाखवतोच प्रत्येक वेळेस आपल्या कामगिरीतून. फटका मोठा आहे यावेळेस. गॅप चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, हँड ऑन कंडिशन खूप सुरत. चौकार पाहायला मिळते. 4 धावा रजत मुंडेच्या बॅटमधून. 4 धावा इथे पाहायला मिळते. ढीचे हर्ष थोडं लक्ष द्यायचं आहे आपण. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 43 धावा. तिसरा षटक. जेडीवर मात्र जीवितनी सुरुवाती हल्ला केला होता. रजत येतात त्याच्या पाठीपाठ. हा उजव्या अष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. दिशाहीन गोलंदाजी. आता दबाव आहे जेडीवर. जयदीप बोंडिवलेवर मात्र प्रचंड दबाव पाहायला मिळतोय, कारण रजतनी सुरुवातच तशी केली होती यासीन सर. म्हणून मराठीत म्हण आहे, गुण नाही तर वाण लागतोच. जीवित आल्याला त्यांनी सुरुवात केली, कारण त्यांनी पाहिलं डगआउट मधून की रजत अफलातून खेळतोय.
पुन्हा एकदा जेडी रजत यांच्यासाठी हा फटका बसलाय हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे करणार नाही चूक चांगला झेल टिपलाय रजतची पारीचा अंत होते माघारी यावं लागेल रजत मुंडे बॅक टू द डग आउट घाबरला मला घाबर टीचर्स विनोद वाटकर येत आहेत आता नवगाव संघाकडून आणखीन एक जबरदस्त बॅटर इन होते सर आपण पाहिले ना आयकॉन खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांचा ताळमेळ चांगला आहे नवगाव मध्ये विनोद आहे हेमंत पाटील येईल फलंदाजीला दिगंबर स्वतः चांगली फलंदाजी करतात आयकॉन खेळाडू तर चांगलेच आहेत आपण पाहिलं पण लाईनअप आपण पाहिली ते एक आयकॉन खेळाडू एक स्थानिक खेळाडू प्रारंभिक बॅटर म्हणून आले पुन्हा मग एक खेळाडू बाद झाल्यानंतर आयकॉन खेळाडू मैदानात गेला आता आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर एक स्थानिक खेळाडू मैदानात जातोय इथं मात्र जेडी पुनरागमन करतोय जयदीप सुरुवात जीवितनी मात्र खतरनाक केली होती त्याच्या विरोधात त्याच्या तदनंतर मात्र कमबॅक करताना येते 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात विनोद तयार नव्हते त्यामुळे पंचांनी थांबवलं अर्थात चेंडू मृत घोषित करण्यात आला डेड बॉल पुन्हा गोलंदाजी मार्कवर जयदीप बोंडिवले स्ट्राईकला विनोद वाटकरे हा सुरे गोलंदाजी पन्नाट वेगच्या सोबत स्विंग पाहायला मिळाला शेवटचा चेंडू निर्धाव राजेश तळासिलकर सर अर्थात आऊ सर म्हणून पेटणे म्हणून ओळखले जातात हा चेंडू निर्धाव घोषित केला तिसऱ्या षटकाची सांगता झाली 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली जाते पर विकेट साठी इथे जिशान दफेदार गोलंदाजीसाठी तुमचं नाव यासर इनामदार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज जिशान दफेदार साठी यासर इनामदार यांच्याकडून अर्थात यासर 11 मसळा संघ खेळतायत इसाक यांच्याकडून सुद्धा हॅट्रिकला जिशान साठी तब्बल 5000 रुपये शबीरभाई इनामदार यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या मॅच साठी वेलकम टू रॉयल फेस्टिवल फटका बसला इथे सॉले पंडे यांच्याकडून पर विकेट साठी जिशानला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जिशान साठी सुद्धा इथे 2000चं कॅश प्राइज शबीरभाई इनामदार यांच्याकडून आहे शबीरभाई इनामदार म्हटल्यानंतर आम्हाला नक्कीच बक्षिसांची खैरात खेळाडू नाही पाहायला मिळते समालोचकांनाही पाहायला मिळते तर वेलकम रॉयल फेस्टिवल शबीरभाई हॉटेलचं नाव काय कोकण सी मिनरल वॉटर त्याचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो डायमंड चिकनचा बॅनर पाहायला मिळतो याच दरम्यान वाईट त्या बॅनरवर जर आपण टोकला तर 1000 रुपये आहेत षटकारासाठी जिशान दफेदार जीवीसाठी इथे फटका बसलाय पहिला विकेट घेण्याची संधी जयदीप बोंडिवले मात्र पोहोचू शकले नाही चेंडूवर हा झेल जिशानला झाला असता पण त्यांनी पाहिलं जयदीप येतोय जिशाननी प्रयत्न केला नाही कारण जयदीपला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता तो पोहोचणे शक्यच नव्हतं अशक्य होतं जेडीलाही माहिती होतं पण जीवाच्या हातांतानी तो पळाला जिशानला जर जो झेल आवाक्यात होता तर त्याला कॉल करणे गरजेचं होतं जेडीला थांबवणं गरजेचं होतं पण गोलंदाजी करून फॉलो थ्रू मधून परत येऊन झेल टिपणे तसं गोलंदाजालाही कठीण
जीवितचं मात्र सुदैव 2 धावा इथे मिळतात जीवितला, झेले टिपला जात नाही. शेवटच्या षटकात मात्र जीवितला आता आक्रमक पारी करावी लागेल. 17 धावसंख्येत खेळतायत जीवित मात्रे. जिशान 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत. हा बॅटची कडा घेऊन डोक्याला लागलाय, इथे इजा होऊ शकते. सर ओके जीवित. आता जयसर डेवळायला लागला का जयसर? बॅट कट लागून जेव्हा चेंडू लागतो ना त्यावेळेस प्रचंड दुखापत मोठी असते. पाणी घेऊन जायचंय प्लीज, पाणी घेऊन जायचंय. अठ्ठेचाळीस धावा आणि काय गोलंदाजी करतोय जिशान. जिशाननी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत, खूप कठीणाईमधून हा गोलंदाज घडलाय. आणि जेव्हाही ठोके खाल्ले जातात ना सर, धक्के खाल्ले जातात आणि मग त्याच्यावर हातोड्याचा मार पडल्यानंतर जसा हिरा चमकतो तसा जिशान श्रेय गोलंदाजी. पण यावेळेस मात्र थोडासा भरकटलाय. चौकशी केली जाते कुठे चेंडू पडला, नंतर सरांचा इशारा होते, राजेश सरांचा वाईट बॉल. 49 धावा. तर जिशानची आपण चर्चा करतो, खूप चांगलं यावेळी या सीझनला, गेल्या सीझनला खूप चांगली गोलंदाजी केली जिशान दफेदार जीवित मात्रेसाठी. हा पुन्हा एकदा वाईट बॉल, खराब गोलंदाजी. सीझनला, गेल्या सीझनला खूप चांगली. कधी असंच होतं माझ्या बाबतीत तरी यासिन सर, कुणाची थोडी तारीफ केली का त्याला लवकर नजर लागते. हा पुन्हा एकदा जिशानलाही तेच मी म्हणायला गेलो आणि लगातारचे 2 वाईट आलेत. विकेटसाठी 2000 रुपये शबीरबाई इनामदार यांच्याकडून आहे जिशानला. हा विकेट येऊ शकतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण नो बॉल आहे, नो बॉल आहे. हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हो गया, मेरा तो नो बॉल हो गया. ते मात्र नो बॉल. जिशान काय केले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, नाराज कारण विकेट साठी कॅश प्राइज मोठी आली होती. या विकेटला जवळजवळ 5-7 हजार रुपये जिशानची कमाई असती, पण नो बॉल. ह्या नो बॉलने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी गेली भारताकडून. चांगली गोलंदाजी विनोद वाटकरीसाठी. हा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला. जिशान खाने त्या चेंडूवर वेगाने 1 धाव. नो वाईट जर सोडले ना तर जिशाननी जबरदस्त गोलंदाजी केली. कुठलाही मोठा फटका त्याने आतापर्यंत मारून दिला नाही. 3 वाईड आणि 1 नो बॉल. नो बॉल पण कधी टाकला जिशाननी, ज्यावेळेस कॅच उडाला होता.
2 चेंडू शिल्लक आहे. त्या शेवटच्या अंतिम षटकात जीशान दफेदार जीवित मात्रेसाठी. हा फटका मात्र जीवित मात्रेच्या बॅटमधून निघालाय आणि त्याच्यावर मोहर लागली होती अर्धा डझन धावांची. षटकार प्रेक्षक जमतील मैदानाला. षटकात जीशान दफेदार जीवित मात्रेसाठी. मात्र जीवित मात्रेच्या बॅटमधून निघालाय आणि 2000 रुपये यासरबाई यांच्याकडून, शब्बीरबाई यांच्याकडून सुद्धा येतील 2000 रुपये जीशानला. बॉल द्यायचा आहे तिकडे, बॉल तिकडे द्यायचा आहे, सरांकडे द्या. शब्बीरबाई इनामदार यांच्याकडून 2000 जीशानला शेवटच्या चेंडूवर. अर्थात हे डबल झाले असते तर तो मगाचा झेल टिपला असता. सोले पंडे 1000 रुपये, टोटल 5000 रुपये जीशान दफेदारला या विकेटवर येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी जीशानची. एक षटकार मात्र खावा लागला जीशानला. नो बॉल एक एक्स्ट्रा नसता तर नक्की तो षटकार वाचला असता. उभे टोटल 5000 कॅश प्राइज आली जीशान दफेदारला. शब्बीरबाई इनामदार यासिन सर आले ना म्हणजे कॅश प्राइजची मालामाल तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येक वेळेस. डायमंड चिकन सेंटरचं असेल, कोकण वॉटर असेल, मिनरल वॉटर, हे 2 बॅनर आहेत. त्याच्यावर जर लागला तर चेंडू षटकार 1000 आहे शब्बीरबाई इनामदार. आणि शब्बीरबाई इनामदारनी जे जीशानला 2000 कॅश प्राइज लावले ते त्यांच्याच हस्ते ते देतील. मॅच संपल्यानंतर जीशानला ते कॅश प्राइज मिळेल. तर धावसंख्या 59 धावा झाल्या. 60 धावांचं लक्ष आहे. राजेश तळासिलकर सर अर्थात सगळ्यांचे आवडते हाऊस सर, एक अप्रतिम पंच म्हणून जयपॉवर पॅनलचे आपण पाहतोय. तर यानंतर मात्र आपण आवाज ऐकणार आहात आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समालोचक. प्रहार चषक असेल, मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील भारतातल्या, त्यानंतर वेस्ट बेंगॉल पर्यंत ज्यांचा आवाज दुमदुमला होता ते यासिन मर्चंट सर. तत्पूर्वी एक सूचना, असलम चुगले यांचा सुद्धा बॅनर आहे, तिथे सुद्धा जर हिट केला डायरेक्ट हिट तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर 60 धावांचं लक्ष आहे. ऐकूया हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये यासिन सरांचा आवाज. धन्यवाद हरीश. हेलो. उसी तरह अफजल भाई मेमन के आए हुए दावत पर लब्बैक कहते हुए पनवेल से उनके खास दोस्त नबील भाई जो रायगढ़ स्पोर्ट्स के मालिक हैं, मुजम्बिल भाई हमारे बोल्डी पंजंद के कालकाई टीम के एक अच्छे ऑलराउंडर नाना भाई दिवेकर, उसी तरह अफजल भाई के दोस्त मेंद्री वाले जनाब जाहिद भाई नजीरी, जहां कहीं भी स्टेज के पास आ जाए. ये जो पनवेल से जो इनके दोस्त आए हुए, इनका मैं रॉयल की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इस बात का सबूत है कि इन्हें रॉयल फेस्टिवल से, बोल्डी वालों से कितनी मोहब्बत है. शुक्रिया. जैद भाई प्लीज अफजल भाई मेमन आपको याद करे, जहां कहीं भी हो शायकीन में यहाँ आके बैठे और अफजल भाई रॉयल को शुक्रिया का मौका दे दे. शुक्रिया यासीन सर. हेलो. धन्यवाद महबूब भाई. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा, यह मैच यासर 11 मसला बनाम हानिया 11 नौगांव, इन दोनों टीमों के बीच जारी है. यूट्यूब पर यूट्यूब के ज़रिए से जो भी क्रिकेट के रसिक इस मैच को देख रहे हैं,
tenniscricket.in के माध्यम से हमारे सारे टेक्नीशियंस आविष्कार येलवे, प्रतीक गिरी, संदेश पिड़ाने, सुमित तिवारी दहीसर वाले और विशाल नाणेकर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि बहुत ही ज़बरदस्त यहाँ पे ब्रॉडकास्टिंग यहाँ पे हो रही है। और अभी भी जिन्होंने tenniscricket.in इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप उसे सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन हिट करें। जीतने के लिए 60 रनों की ज़रूरत। 4 ओवर का ये मुकाबला। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज हानिया 11 नौगांव की जानिब से अरबाज शेख जो कि तड़ोजा से बिलोंग करते हैं। जी हाँ, आरसीसी पेट, मगर तड़ोजा एरिया में बहुत सारा उन्होंने क्रिकेट खेला है, क्रिकेट का प्रदर्शन किया है। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। शॉर्ट पॉइंट पर विशाल जैतू, शॉर्ट कवर की दिशा में विनोद वाटकरे, उसी के साथ जो हम मिड ऑफ क्षेत्र पर या एक्स्ट्रा कवर की दिशा में जो फील्डर देख रहे हैं वो है प्रसिद्ध कृष्णा। उसी के साथ एक लॉन्ग ऑफ में भी फील्डर है जीवित मात्रे, मैन फ्रॉम मुलेखंड, और शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ एक बैकवर्ड स्क्वायर लेग में हेमंत पाटिल विकेट के पीछे, और एक पहला स्लीप कमलाकर दादले। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद, उसे लॉफ किया है। क्या कमाल का ये स्ट्रोक था, मगर बदनसीब रहेंगे प्रसिद्ध कृष्णा वहां पे मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, मगर उतनी ही लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल हमें यहाँ पे देखने को मिला। देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 3 रन पहला ओवर प्रगति पर। जीतने के लिए कुल मिला के 60 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला बहुत ही जबरदस्त होगा, रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, क्योंकि दोनों भी टीमों में हम देख सकते हैं एक से बढ़िया एक बल्लेबाज है। स्ट्राइकिंग एंड पर अमित नाइक 2 रन के साथ खेल रहे हैं। अरबाज शेख, जी हाँ, फिर से एक बार आउटसाइड दिया, ऑफ स्टंप भटक गए। तेज तर्रार गेंद जरूर थी, मगर वहां पे एक ऑफ स्टंप के बाहर जो एक लाइन होती है, उस लाइन के बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने फिर से एक बार यहाँ पे दंडित किया है। 1 रन अतिरिक्त के रूप में मिलेगा और रनों की संख्या में इजाफा। 4 रन स्कोर कार्ड पर। 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि ये आसान इतना नहीं है, मगर ये मैदान बल्लेबाजों के लिए नंदनवन, और उसी के साथ जो विकेट यहाँ पे मुहैया करवाई है वो बैटिंग पैराडाइज विकेट कहा जाता है। और अक्सर हमने यहाँ पे बल्लेबाजों को बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए देखा भी है, और इसी वजह से ये अंदाजा लगाया जा सकता है कि यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। हानिया 11 नौगांव बनाम यासर 11 मसला, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। फरहान दफेदार संघ मालक, टीम के ओनर। फुल टॉस गेंद, बैठक, आहा, कमाल का ये बैठक शॉट था। अपने घुटने के बल बहुत ही खूबसूरती के साथ बैठ गए और उस गेंद को फुल टॉस बनाकर मात्र अपने बल्ले को स्वैप किया। गेंद डीप स्क्वायर में सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए लगता हुआ रॉयल फेस्टिवल सिक्सर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 10 रन। यहां इसमें दबा स्लोवर 1 गेंद, फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा। गेंद उसी इलाके में हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। बैक टू बैक ये दूसरा छक्का लगता हुआ अमित नाइक के बल्ले से, और रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 पर। नो लॉस के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है, ये अमित नाइक मानो बताते हुए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। जैसे मैंने कहा था कि हर ओवर में 15 रन चाहिए। एक कदम आगे की तरफ चलते हुए
यासर 11 मसला की टीम यहां पे नजर आ रही है। जी हां, इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया है। खर्चीला ओवर यहां पे घटता हुआ अरबाज शेख का, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए माहिर है, मगर आज पहला मैच, पहला ओवर और थोड़ा सा रिदम से भटकते हुए राउंड आर्म एक्शन। एक लंबा रनअप। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर यॉर्क करने की कोशिश की, तकरीबन ओवर पिच गेंद थी, उसे कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का इस मरतबा बाहरी सिरा लिया और गेंद गली की दिशा में ट्रैवल कर रही थी डिक्लेयर जोन में, और इसी वजह से एक ही रन वहां पे मिलेगा। 2 रन मिलेंगे। जी हां, यहां पे 2 रन मिलेंगे, तो कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 19 रन। पहले ओवर की समाप्ति के बाद 19 रन, 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाया है शब्बीर भाई इनामदार, स्वालेह पंडे, यासर इनामदार। यहां पे आप खुश होंगे और उसी के साथ उनके टीम के ओनर फरहान दफेदार भी खुश होंगे, क्योंकि पहले ओवर में ईट का जवाब पत्थर से जो दिया है, यहां पे अब फिर से एक बार प्रसिद्ध कृष्णा के हाथों में गेंद सौंपी गई है। नौगांव के प्रसिद्ध कृष्णा, हालांकि उनका नाम अनुज राउत है, मगर प्रसिद्ध कृष्णा के नाम से ही उनका नामकरण मैंने ही किया है। अनुज राउत कम उम्र का ये खिलाड़ी, मगर बहुत ही टैलेंटेड खिलाड़ी, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, फील्डिंग हो या कमाल का थ्रो, ये हर चीज में माहिर। बहुत ही कम उम्र से उन्होंने क्रिकेट को खेलना सीखा, हर गुण सीखे हैं, मगर आज सही मायनों में उनका इम्तिहान होगा, कड़ा इम्तिहान होगा, क्योंकि उनके सामने है महाड़ का एक शानदार बल्लेबाज सऊद पटेल। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। क्रिकेट के प्रति उनका लगाव, उनकी फिटनेस, उनका जज्बा, उनकी लगन हमेशा नजर आई, और आउट ऑफ कंट्री भी वो खेलने के लिए हमेशा जाते रहते हैं और कमाल की बल्लेबाजी भी करते हैं। वही सऊद स्ट्राइकिंग गेंद पर फुल टॉस, ये देखिए थोड़ी सी फुल टॉस बनाकर, हालांकि घुटना टेक और तमाशा देख, फिर से एक बार लगा ये रॉयल फेस्टिवल सिक्सर। ये देखिए थोड़ी सी पच्चीस रन। पच्चीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, क्योंकि पहले ओवर में 19 थे और इस ओवर में पहली ही गेंद पर स्वैग से स्वागत किया है सऊद पटेल ने। अनुज राउत फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा धीमी रफ्तार की गेंद, मगर उसे खेला है कवर की जानिब और यहां पे कैच लगने का मौका हो सकता था। विनोद वाडकरे वहां पे मौजूद थे और बिल्कुल अपेक्षा नहीं कर सकते, इनके हाथों से ये कैच ड्रॉप हो चुका है। द्विधा मनस्थिति में थे, शायद डबल माइंड में थे, क्या गेंद को टॉस टैप करूं या कैच में तब्दील करूं, मगर ये आसान सा कैच उनके हाथों से छूटा और यहां पे एक जीवन दान मिला है। जीवन दान वो भी किसे, सऊद पटेल जैसे बल्लेबाज को। जी हां, फिर से एक बार लाजवाब, झन्नाटेदार, ऑस्टनिशिंग और एडोरेबल ये स्ट्रोक 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। हालांकि अभी भी 3 गेंदें आना बाकी, गेंदबाज अनुज के ऊपर बहुत बड़ा प्रेशर होगा यहां पे, क्योंकि अमित नाइक यहां पे आज अपने रंग में, आज अपने मूड में। जी हां, इसमें दबा ऑफ स्टंप के बाहर, ललचाया जरूर था, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, मगर बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। एक रन भी अगर यहां पे आता है तो धीरे धीरे एक सीढ़ी
33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 33 रन ऑन स्कोर कार्ड। फिर से एक बार अनुज राउत, जी हाँ, इस मरतबा कवर के ऊपर से उड़ाया है, विनोद वाडकर वहां पे मौजूद, मगर इस मरतबा विनोद वाडकर के सर के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में, यह लगता हुआ रॉयल फेस्टिवल सिक्सर। और इसी बीच सम्माननीय जनाब जैद भाई नजीरी, इनकी आमद हो चुकी है। रॉयल फेस्टिवल की जानिब से मैं उनका दिल की गहराई से इस्तकबाल करना चाहूँगा और उन्हें यहाँ पे मैं दावत देते हुए कहूँगा कि आपके बैठने का इंतज़ाम यहाँ पे किया है, आप तशरीफ रखिए। जी हाँ, इस बीच सभी की निगाह है अंपायर जी के ऊपर। चालीस रन, डीजे आवाज का है तो ऐसा। अनुज राउत ने 21 रन खर्च किए हैं, 20 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर के मैच में 60 रनों की जरूरत थी। अब यहां पे इस बीच नए गेंदबाज आए हैं, अनिकेत मोकल, पनवेल साई गांव से बिलोंग करते हैं। ये अनिकेत मोकल एज आइकॉन के रूप में यहां पे गेंदबाजी के मार्ग पर, मगर 12 गेंदों में 20 रनों की जरूरत और सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर साझेदारी यहां पे पनप रही है। 2 खिलाड़ियों ने कमाल की बल्लेबाजी की है, स्पेशली अमित नाइक के बल्ले से हमें 3 छक्के देखने को मिले हैं। सऊद पटेल के बल्ले से 2 छक्के। जी हाँ, हवा में गेंद और दिगंबर राम ने उस गेंद के नीचे और एक आसान सा कैच, फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप पर स्वैप करना चाहते थे मगर मिस टाइम कर गए और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ अनिकेत मोकल को मिलती हुई ये पहली सफलता। के बाहर 6 रन के लिए तौसीफ के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। सुंदर माई गेंदें हो चुकी है मगर अब तक 6 छक्के हमें देखने को मिले हैं। जी हाँ, ये लीजिए 7वां छक्का, तौसीफ ऑन द फायर, आग की तरह यहां पे बरसते हुए तौसीफ। मैच का क्या होगा, मैच किस तरफ जा रही है? जी हां, रनों की संख्या 52 रन। अब जीतने के लिए जी हां लगातार 3 छक्के अगर यहां पे लगाते हैं तौसीफ तो शब्बीर भाई इनामदार, इनकी जानिब से 1000 रुपए का इनाम देकर उस बल्लेबाज को सम्मानित किया जाएगा। बैक टू बैक 2 छक्के तो यहां पे आ चुके हैं। अनिकेत के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने में तौसीफ पूरी तरीके से कामयाब तो हुए हैं।
जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी। टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आई। बल्लेबाज हालांकि अक्रॉस द लाइन इस गेंद को भी खेलने की कोशिश में जुटे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। अच्छी वापसी, 4 गेंदों में 12 रन जरूर खर्च किए हैं, एक सफलता अर्जित की है अनिकेत मोकल ने। जी हाँ, फिर से एक बार तौसीफ ने आओ देखा न ताओ और खेला है लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रन के लिए। इस ओवर में भी 3 लंबे लंबे हिट हमें देखने को मिले। ये लीजिए, फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद हवा में खड़ी हो चुकी है। जीवित मात्र उस गेंद के नीचे और इसी के साथ ये दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत है। 6 गेंदें बची है, 6 गेंदों में 2 रन। क्या यहां पे कुछ चमत्कार हमें देखने को मिलेगा? क्या कुछ हटके यहां पे या अलग फैसला या निर्णय देखने को मिलेगा? जादूमय गेंदबाजी करनी होगी, क्योंकि ये 6 गेंदें और 2 रन। इसके पहले हमने ऐसे किस्से और कहानियां सुनी है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, मगर वहां पे खाली क्षेत्र और इसी के साथ चौके का इशारा अंपायर जी का, और ये मैच जीत लिया है यासर 11 मसला टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक फरहान भाई दफेदार। फरहान भाई दफेदार टीम के ओनर। हमारे हेलो अफजल भाई के जो मेहमान हैं पनवेल से आए हुए, रायगढ़ स्पोर्ट्स के मालिक, इनके हाथों से होम मैन ऑफ द मैच जैद भाई नज़ीरी भी जाएंगे। साथ में हमारे शब्बीर भाई भी इनामदार। शब्बीर भाई आप भी जाओ, स्टेज के ऊपर जाओ।